समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामरूर रोड, तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पहाटेपासूनच लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। देऊळगाव, कुंडपाळा, टिटवी, हिरडव, बोरखेडी, गुंधा प्रकल्प ओव्हरफ्लो। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गेल्या आठवड्याभरापासून बुलढाणा जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती, मात्र आज पहाटेपासूनच लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होता। यामुळे देऊळगाव, कुंडपाळा, टिटवी, हिरडव, बोरखेडी, गुंधा यासारखे प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत। नदी नाल्यांना पूर आला। अनेक शेतात पाणी साचल्याने शेतीला तलावाचं स्वरूप झालं। अनेक गावांमध्ये देखील पाणी शिरल्याची माहिती आहे। लघु प्रकल्प भरल्याने सांडव्यांद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदी नाल्याकाठी वसलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। वारंवार पांगराडोळे गावातील शेतातून येणाऱ्या पाण्याची तक्रार वारंवार प्रशासनाकडे केली असताना पण प्रशासन कुठलीही दखल घेत नाही। प्रशासनाला वारंवार सांगून कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन या ठिकाणी करत नाही। ते असंच पाणी दरवर्षी प्रत्येक पावसाला लोकांच्या घरामध्ये पाणी घुसतंय। आज पण जो रात्री 1:30 वाजेपासून पाणी सुरू होता त्याने भयंकर मोठी आपत्ती अशी पांगराडोळेवासियांवर आलेली आहे। पाऊस सुरू झाला होता रात्री 1:30 वाजल्यापासून 2 वाजल्यापासून माझ्या घरात पाणी आलं। एवढा पाण्याचा साठा झाला की माझे 7 मोठे गहू भिजले। माझं खत भिजलं, खत होतं पण खताचं पाणी झालं, मग माल भिजला, दाणा भिजला, पण पसारा पाण्यात डुबला। आम्हाला बसायला जागा नाही। आम्ही बाजावर बसलो, पण पसारा बाजावर ठेवला। 3 वाजेपासून आम्ही रातपासून जागी आहे।